नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या सर्व विद्यार्थी मित्रांचं नवीन व्हिडिओमध्ये. आतापर्यंत आपण या चॅप्टरचे 5 लेक्चर पाहिलेले आहेत. आता आपण 6th लेक्चरला सुरुवात करणार आहे आणि हे लेक्चर आपलं लास्टचं लेक्चर होणार आहे. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण मायटोसिस समजून घेतलं, सेल डिव्हिजनचा मायटोसिस हा पार्ट आपण व्यवस्थित समजून घेतला. या लेक्चरमध्ये आपण मियोसिस पाहणार आहोत. हा मियोसिस तुमच्या पुस्तकामध्ये तितका डिटेल दिलेला नाहीये, परंतु तरी सुद्धा मी याला व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपल्याला मियोसिस पाहण्यासाठी काही बेसिक गोष्टी पाहाव्या लागतील, किंवा मी सुरुवातीलाच तुम्हाला थोडीशी मियोसिस बद्दल सेंट्रल आयडिया देतो, जेणेकरून जेव्हा आपण हा मियोसिस शिकत असू तेव्हा तुम्हाला तो अवघड वाटायला नको. ठीक आहे, तर आपण थोडंसं बेसिक कडे जाऊया. हा मियोसिस पाहत असताना काही गोष्टींची काळजी आपल्याला घेणं गरजेचं आहे. जर त्या तुम्हाला समजल्या नाहीत तर तुम्हाला हा पार्ट खूप जास्त अवघड वाटेल आणि कदाचित तुम्ही याला अभ्यास करायचं सोडून द्याल, म्हणजे याचा अभ्यास तुम्ही करणार नाही. तर चला आपण याचा थोडासा बेसिक भाग पाहूयात. पहा, हा मियोसिस समजण्यासाठी ना आपल्याला थोडंसं मायटोसिस कडे जावं लागेल. कारण तुम्ही जर लास्ट लेक्चर पाहिलं असेल, लक्षात घ्या, तुम्ही जर लास्ट लेक्चर पाहिलं नसेल तर कृपया आधी ते लेक्चर पहा, जेणेकरून तुम्हाला मियोसिस हा पार्ट व्यवस्थित समजणार आहे. मी या ठिकाणी मायटोसिस असं लिहितो, जेणेकरून आपल्याला 2 भागामध्ये याला डिवाइड करता येईल किंवा कंपॅरेटिव्हली याचा स्टडी करता येईल. एक म्हणजे मायटोसिस आणि या बाजूला लिहितो मी मियोसिस. ठीक आहे, मियोसिस एक मायटोसिस आणि दुसरा मियोसिस. आता याला थोडंसं कंपॅरेटिव्हली स्टडी करू आपण सेल डिव्हिजनचाच भाग पाहतोय, फक्त थोडंसं कंपॅरेटिव्हली पाहायचंय. पहा, तुम्हाला माहिती आहे की जेव्हा मायटोसिसचा विचार केला जातो, सेल डिव्हिजनचा विचार केला जातो, तर एक घटक खूप महत्वाचा असतो, तो म्हणजे काय? क्रोमोझोम. तो म्हणजे काय? क्रोमोझोम. ठीक आहे, आता या ठिकाणी तुम्ही क्रोमोझोम पाहताय आणि एक क्रोमोझोमची जोडी पाहताय. असं आपल्याला माहिती आहे की जवळपास 23 पेअर्स एका ह्युमन सेलच्या न्यूक्लियस मध्ये 23 पेअर्स असतात क्रोमोझोमच्या, आणि टोटल किती 46 क्रोमोझोम्स असतात. तर ही एक ती पेअर आहे, एक पेअर ही पेअर आहे. या पेअरला आपण काय म्हणतो? होमोलोगस पेअर. या पेअरला आपण काय म्हणतो? होमोलोगस पेअर. लास्ट लेक्चर मध्ये पण पाहिले, परंतु पुन्हा पाहावं लागेल. आणि जेव्हा प्रोसेस सुरू होते तुमची सेल डिव्हिजनची, तेव्हा यांच्या बॅक साइडला तयार होतो अशा प्रकारे सिस्टर क्रोमॅटिडची पेअर. ही जर तुम्ही पाहाल तर ही सिस्टर क्रोमॅटिड आहे या क्रोमोझोमची, आणि ही सिस्टर क्रोमॅटिड आहे याची. तर अशा पद्धतीने आपण 2 भाग पाहिले. एक म्हणजे होमोलोगस पेअर कशाला म्हणायचं, आणि दुसरी गोष्ट सिस्टर क्रोमॅटिड कशाला म्हणायचं. ही सिस्टर क्रोमॅटिड आहे, हे दोघी जण सिस्टर क्रोमॅटिड आहे, हे दोघं जण सिस्टर क्रोमॅटिड आहे, आणि ही जी पेअर आहे याला काय म्हणायचं? होमोलोगस पेअर म्हणायचं. क्लिअर आहे तुमच्या इथे लक्षात? आता जेव्हा मायटोसिस होत असतो, ठीक आहे, म्हणजे जेव्हा मायटोसिसची प्रोसेस होत असते त्यावेळेला मायटोसिसच्या प्रोसेसच्या वेळेस काय होतं की हे जे सिस्टर क्रोमॅटिड आहेत ना, हे सेपरेट होतात. म्हणजे जेव्हा एका सेलचे 2 सेल बनायला जातात, एका सेलचे 2 सेल बनतात, अशा प्रकारे या सेलचे 2 सेल बनतात, तेव्हा हे जे सिस्टर क्रोमॅटिड आहे ते सेपरेट होतं. म्हणजे हा सिस्टर क्रोमॅटिड इकडे येतो आणि हा वाला सिस्टर क्रोमॅटिड येतो इकडे जातो, आणि सेम यांचं पण काय होतं? डिव्हिजन होतं. म्हणजे सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट होतं. हा सिस्टर क्रोमॅटिड इकडे येतो याच्या होमोलोगस पेअर बरोबर, आणि हा जो सिस्टर क्रोमॅटिड येतो इकडे येतो. म्हणजेच काय? म्हणजे हा वाला सिस्टर मी कलर मध्ये जाणीवपूर्वक दाखवतोय जेणेकरून तुम्ही कन्फ्युज व्हायला नको. म्हणजे इथे सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट होतात. हा वाला इकडे येतो, हा वाला पण इकडे येतो, आणि हा सिस्टर क्रोमॅटिड इकडे जातो, हा वाला इकडे जातो. म्हणजे या ठिकाणी होतं काय मायटोसिस होताना की सेपरेशन ऑफ सिस्टर क्रोमॅटिड. कोणाचं सेपरेशन होतं? सिस्टर क्रोमॅटिडचं. क्लिअर आहे? आता मियोसिस मध्ये काय होतं, ऍक्च्युअल मियोसिस मध्ये काय होतं ते पाहूया. मियोसिस मध्ये काय होतं? सेम मियोसिस मध्ये सुद्धा काय असतं? सेल असतोय. एक काय असतो? सेल असतो, आणि त्या सेलमध्ये सुद्धा अशीच एक
होमोलोगस पेअरचे जोडे असतात. आता मी फक्त एका पेअर बरोबर दाखवतोय, हे सगळे पेअर बरोबर होतं. 46च्या 46 क्रोमोझोम्स बरोबर या गोष्टी होतात, म्हणजे 23च्या 23 पेअर बरोबर या गोष्टी होतात. मी फक्त एका जोडी बरोबरची ही गोष्ट दाखवतोय तुम्हाला. आता ही होमोलोगस पेअरची काय आहे, ही होमोलोगस पेअर आहे, म्हणजे क्रोमोझोमची जोडी हे दोघं जण होमोलोगस पेअर आहे. आता तुम्हाला माहिती आहे जेव्हा 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 काय होतं, जेव्हा जेव्हा सेल डिव्हिजन होत असतो त्या प्रोसेसमध्ये सिस्टर क्रोमॅटिड बनतोच. इथं सुद्धा सिस्टर क्रोमॅटिड तयार होणार. येते लक्षात मियोसिस मध्ये. आता मियोसिस मध्ये होतं काय की जेव्हा सेपरेशनची वेळ येते, म्हणजे आता मियोसिस म्हणजे सेल डिव्हिजनच आहे ना, तर इथं 2 सेल तयार होणार. इथं किती सेल तयार होणार, 2 सेल तयार होणार. इथे एक सेल तयार झाला, इथे एक सेल तयार झाला, म्हणजे 2 सेल तयार झाले. ठीक आहे, म्हणजे डिव्हिजन झालं न्यूक्लियर याचं, सेल डिव्हिजन झालं. तर सेल डिव्हिजन होताना काय होतं की हा जो म्हणजे याच्यामध्ये होमोलोगस पेअर सेपरेट होतात. इथं सिस्टर क्रोमॅटिड नाही वेगळी होत, ही सिस्टर क्रोमॅटिड नाही वेगळी होत जसं इथं होते. मायटोसिस मध्ये कशी सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट होते तशी इथं सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट नाही होत. इथं काय होतं की डायरेक्ट म्हणजे तुमचा जो होमोलोगस पेअरची जोडी तीच पूर्ण सेपरेट होते. म्हणजे ही होमोलोगस पेअरची जी जोडी इकडं, म्हणजे हा होमोलोगस पेअर आहे आणि त्याच्या बरोबर इकडं, त्याच्या बरोबर त्याच्या बॅक साईडला कोण आहे, सिस्टर क्रोमॅटिड आहे. आणि सेम पलीकडं अशाच पद्धतीने जाणार. इकडं हा जो होमोलोगस पेअर आहे तो सेपरेट होणार त्याच्या सिस्टर क्रोमॅटिड बरोबर. असा फरक दिसतोय दोघांमध्ये. इकडे सिस्टर क्रोमॅटिडचं सेपरेशन होतंय आणि इथं कोणाचं सेपरेशन होतंय, इथं सेपरेशन होतंय तुमच्या याचं होमोलोगस पेअर सेपरेट होतात. आणि इथं कोण सेपरेट होतोय, सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट होतोय. तर अशा प्रकारे मियोसिस होतो. परंतु मियोसिस इथं थांबतो का, तर नाही, इथं मियोसिस थांबत नाही. ही याला म्हणतात मियोसिस फेज 1. ही झाली मियोसिसची फेज 1. ही काय झाली, मियोसिसची फेज 1. क्लिअर आहे. आता पुन्हा एकदा यांचं डिव्हिजन होतं, या सेल्सचं काय होतं, डिव्हिजन होतं. म्हणजे पुन्हा हा जो सेल आहे ना तो 2 भागामध्ये डिवाइड होणार. आणि याच्यामध्ये मात्र आता सिस्टर क्रोमॅटिडचं सेपरेशन होणार. जसं मायटोसिस मध्ये होतं तसंच मियोसिस 2 मध्ये. मियोसिस 1 इथं संपला, आता मियोसिस 2 सुरू झाला. याच्यामध्ये हा सिस्टर क्रोमॅटिड इकडे जाणार, हा वाला इकडे येणार. कलरने जाणीवपूर्वक दाखवतोय जेणेकरून तुम्ही कन्फ्युज नको. हा जो आहे क्रोमोझोम हा इकडे येणार आणि हा त्याच्या बरोबरचा सिस्टर क्रोमॅटिड, म्हणजे हा पण एक प्रकारचा क्रोमोझोमच आहे, तो सुद्धा काय होणार, सेपरेट होणार. तो एका सेल मध्ये जाणार आणि हा एका सेल मध्ये जाणार, हा एका सेल मध्ये जाणार. सेम प्रोसेस पलीकडे होणार. इथं सुद्धा याचे सुद्धा पुन्हा 2 सेल तयार होणार आणि याच्यामध्ये काय होणार, याचे पण 2 सेल तयार होणार. आणि यामध्ये सुद्धा हा जो सिस्टर क्रोमॅटिड आहे हा इकडे जाणार, या सेल मध्ये जाणार आणि हा वाला इकडे येणार. म्हणजे इथं सिस्टर क्रोमॅटिडचं सेपरेशन होतं जसं मायटोसिस मध्ये होतं तसं. आणि या फेजला किंवा याला म्हणतात मियोसिस 2. हा काय, मियोसिस 2. ठीक आहे. मियोसिस 1 मध्ये सेपरेशन ऑफ होमोलोगस पेअर होणार आणि मियोसिस 2 मध्ये सेपरेशन ऑफ सिस्टर क्रोमॅटिड होणार. आणि तुम्ही जर नीट पाहिलं तर एका सेल पासून किती सेल तयार झाले पहा. एक सेल होता, एका सेल पासून 4 सेल्स तयार झाले. किती, 4 सेल तयार झाले. म्हणून मियोसिस 1 आणि मियोसिस 2. मियोसिस ही जी सेल डिव्हिजनची प्रोसेस आहे ती 2 टप्प्यामध्ये होते, एक मियोसिस 1 आणि मियोसिस 2. पहिल्यांदा मियोसिस 1 होतो, सेम टू सेम क्रोमोझोम वगैरे असतात ते कंडेन्स होतात, त्याच्याबरोबर सिस्टर क्रोमॅटिड अपेअर होतात. आणि या ठिकाणी मायटोसिस मध्ये सिस्टर क्रोमॅटिडचं सेपरेशन होतं, मियोसिस मध्ये होमोलोगस पेअर सेपरेट होतात. हे होतं मियोसिस 1 मध्ये. आणि मियोसिस 2 मध्ये काय होतं, जे सिस्टर क्रोमॅटिड आहे ते सेपरेट होतात सिस्टर क्रोमॅटिड. जसं की मायटोसिस मध्ये सेपरेशन होतं त्या प्रकारे याच्यामध्ये सेपरेशन होतं. याला म्हणतात मियोसिस 2. हा मियोसिस 1, हा मियोसिस 2. आणि पूर्ण मियोसिस मध्ये एका सेल पासून किती सेल बनतात, 4 सेल बनतात. मला वाटतं हे क्लिअर आहे. आणि पुरुषांमध्ये ते जे मियोसिस आता होतं तुम्हाला माहिती, जर्म सेल मध्ये मियोसिस होतं. आणि जर्म सेल बद्दल मी लेक्चर नंबर 4 मध्ये बोललेलो आहे. तर जर्म सेल म्हणजेच पुरुषांमध्ये जो जर्म सेल असतो त्याला आपण स्पर्म म्हणतो आणि स्त्रियांमध्ये जो जर्म सेल असतो त्याला आपण एग म्हणतो. आणि हे तेच जर्म सेल्स आहेत, लक्षात घ्या, हे तेच जर्म सेल्स आहेत. आणि नीट बघा, जर्म सेल्स म्हणजे काय की एकच, याला होमोलोगस पेअर नसते, होमोलोगस पेअर नसते, होमोलोगस पेअर नसते, होमोलोगस पेअर नसते. याच्यामध्ये 23 क्रोमोझोम्स असतील, याच्यामध्ये 23, याच्यामध्ये 23, याच्यामध्ये 23.
क्रोमोझोम्स बरं का, पेअर नाही, म्हणजे 23 क्रोमोझोम असतात आणि यांना जोडी नसते म्हणून यांना आपण हॅप्लॉइड म्हणतो. यांना काय म्हणतो? हॅप्लॉइड. आणि ज्यांच्यामध्ये जोडी असते त्याला काय म्हणतो आपण? डिप्लॉइड. हे का, ही जोडीवाले डिप्लॉइड, हे जोडीवाले. जोडीवाले म्हणजे होमोलोगस जोडीवाले, होमोलोगस पेअरवाले, यांना आपण डिप्लॉइड म्हणतो. आणि यांना काय म्हणतो आपण? हॅप्लॉइड. आणि हॅप्लॉइड नेचरचे कोण असतात? स्पर्म आणि एग. येते लक्षात. आणि हे जे सेल, हे जे तुम्ही नीट पाहताय हॅप्लॉइड सेल्स आहेत ना, हे डिप्लॉइड सेल्स पासूनच बनलेले आहेत. लक्षात घ्या, मियोसिस हे डिप्लॉइड सेल मध्ये होऊन हॅप्लॉइड सेल बनवतात. क्लिअर आहे? म्हणजे थोडक्यात मियोसिसच्या मदतीने जर्म सेल्स तयार होतात. येते लक्षात. हे डिवाइड होतात मियोसिस पद्धतीने. क्लिअर आहे? मला वाटतं हे बेस तुमच्या लक्षात आला असेल. हा बेस म्हणजे हे सगळं मियोसिसचे, फक्त मी तोंडी सांगितलंय. आता थेरी पार्ट तुम्हाला मी याच व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे, परंतु हा जर भाग तुम्हाला समजलेला असेल तर तो थेरी पार्ट तुम्हाला खूप इझिली समजून जाईल. ठीक आहे, चला मग आपण त्या पार्ट कडे जाऊयात. पहा, तुम्हाला मियोसिस बद्दल सांगितलं होतं की आता हा जो मियोसिस आहे दोन स्टेप मध्ये पूर्ण होणार. एक म्हणजे मियोसिस 1 आणि दुसरा म्हणजे मियोसिस 2. मियोसिस 1 मध्ये सेम टू सेम म्हणजे तुमचा जो प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज, टेलोफेज सगळं सेम, फक्त 1-1 लावले कारण मियोसिस 1 मध्ये होतंय ना, म्हणून 1 लावलेले. पहा, आणि मियोसिस 2 मध्ये पण सेम आहे, पी मॅटच आहे, फक्त 2 लावलेला आहे याच्यामध्ये. हा मियोसिस 2 आहे ना, सेम टू सेम मायटोसिस सारखा होतो. कारण यामध्ये तुम्हाला माहिती आहे सगळा सेम मायटोसिस सारखाच आहे. म्हणजे याच्यामध्ये कोणाचं सेपरेशन होतं? सिस्टर क्रोमॅटिडचं. ठीक आहे, आणि याच्यामध्ये कोणाचं होतं? होमोलोगस पेअरचं, एचपी, होमोलोगस पेअरचं सेपरेशन होतं. चला मग मियोसिस 1 ला पाहूयात आपण. मियोसिस 1 मध्ये, प्रोफेज 1 मध्ये 5 टप्पे आहेत किंवा 5 फेज मधून ते जाती. पहिल्याला म्हणतात लिप्टोटिन, दुसऱ्याला म्हणतात झायगोटिन, झायगोटिन, तिसऱ्याला म्हणतात पॅकिटिन, याला पॅचिटिन नाही वाचायचं, पॅकिटिन, चौथ्याला म्हणतात डिप्लोटिन आणि पाचव्याला म्हणतात डायकायनेसिस. आता पुस्तकांमध्ये याचा उल्लेख नाहीये, परंतु तुमच्या एक्झरसाइज मध्ये याच्यावर क्वेश्चन केलेला आहे. मला हे समजलं नाही की म्हणजे क्वेश्चन कसं काय केलं. जर पुस्तकामध्ये यांचा उल्लेखच नाहीये कुठं, तर क्वेश्चन करायला नव्हता पाहिजे, किंवा मग पुस्तकामध्ये याला इन्व्हॉल्व करायला पाहिजे होतं या घटकाला. तर प्रोफेज 1 हा 5 फेज मध्ये पूर्ण होतोय. लिप्टोटिन, झायगोटिन, पॅकिटिन, डिप्लोटिन आणि डायकायनेसिस. ठीक आहे, मग आपण मियोसिस 1 पाहूयात. सेम आहे, काही वेगळं नाहीये, जसं आपण मायटोसिस मध्ये पाहिले ना तोच वाला भाग आहे. ठीक आहे, चला मग आपण मियोसिस 1 मध्ये प्रोफेज 1 कडे जाऊया. मियोसिस 1 मध्ये प्रोफेज 1. प्रोफेज 1 मध्ये तुम्हाला माहिती आहे लिप्टोटिन. लिप्टोटिन मध्ये काय होतं? सेम कंडेन्सेशन ऑफ क्रोमोझोम स्टार्ट्स, म्हणजे क्रोमोझोमला गुंडाळण्याची प्रक्रिया सुरुवात होते. सेंट्रिओल डुप्लिकेट करतो. सेंट्रिओल, आता हे सगळं माहिती आहे, बेसिक आहे. सेंट्रिओल त्याचा काय बनवतो? डुप्लिकेट बनवतो. अँड मूव्स टू अपोजिट पोल ऑफ द सेल. आणि सेंट्रिओल डुप्लिकेट होऊन काय करतो? सेलच्या पोलच्या दुसऱ्या साईडला येऊन थांबतो. हे होतं लिप्टोटिन मध्ये. त्यानंतर पुढचा झायगोटिन मध्ये काय होतं? झायगोटिन मध्ये होमोलोगस क्रोमोझोम कम क्लोजर. हे जे होमोलोगस क्रोमोझोम असतात, होमोलोगस क्रोमोझोम म्हणजे पेअर वाले क्रोमोझोम, हे जवळ येतात. अँड द पेअरिंग इज कॉल्ड सिनॅप्सिस. ते जवळ येतात आणि ते जवळ आल्यानंतर त्यांची जी जोडी असते ना त्याला म्हणतात सिनॅप्सिस. काय म्हणतात? सिनॅप्सिस. त्यानंतर प्रोफेज 1 मध्ये तिसरी जी स्टेप आहे त्याला म्हणतात पॅकिटिन. आणि पॅकिटिन मध्ये काय होतं? सिस्टर क्रोमॅटिड्स आर व्हिजिबल. या क्रोमोझोम्सच्या दुसऱ्या यांच्या क्रोमोझोम्सवर काय तयार होतात? सिस्टर क्रोमॅटिड. मायटोसिस मध्ये पण होतं तसं. अँड क्रॉसिंग ओव्हर ऑकर बिटवीन नॉन सिस्टर क्रोमॅटिड्स. सिस्टर क्रोमॅटिड जे नसतात, जे सिस्टर क्रोमॅटिड तयार झालेले ते सोडता ही जी होमोलोगसची पेअर असते ना यांच्यामध्ये क्रॉसिंग होते. काय होते? क्रॉसिंग. क्रॉसिंग म्हणजे काय? ते थोडक्यात एकावर एक अशा प्रकारे, एकावर एक ही क्रॉसिंग या ठिकाणी होते. आणि या क्रॉसिंग मुळे काय बनतं? जेनेटिक रिकॉम्बिनेशन. या क्रॉसिंग मुळे काय होतं? जेनेटिक रिकॉम्बिनेशन. म्हणजे थोडक्यात या क्रोमोझोमवरचे जीन्स दुसऱ्या क्रोमोझोम्सवर थोडे चिटकतात म्हणू, किंवा आपण त्याच्यावर जाऊन ते हे होतात, पेस्ट होतात अशा प्रकारे. तर झायगोटिन झालं, पॅकिटिन झालं. त्याच्यानंतर चौथा आहे डिप्लोटिन. डिप्लोटिन मध्ये काय होतं की हे जे होमोलोगस क्रोमोझोम्स आहे हे एकमेकांना रिपेल करायला सुरुवात करतात. म्हणजे जे जवळ आलेले असतात, इथं पहा तुम्ही पाहू शकता, इथं जवळ आलेले आहेत, हे जे जवळ आलेले असतात हे एकमेकांना रिपेल करतात, म्हणजे लांब लांब ढकलतात. जे जवळ आलेले असतात ते एकमेकांबरोबर जेनेटिक रिकॉम्बिनेशन करतात आणि आता ते एकमेकांना काय करतात? लांब ढकलतात. ठीक आहे,
आणि त्याचबरोबर न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस स्टार्ट टू डिसॅपियर. हा जो न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे आणि त्यामध्ये असलेला न्यूक्लिओलस आहे, हे दोघं पण काय व्हायला लागतात, डिसॅपियर व्हायला लागतात. आणि पाचवा पॉइंट याचा डायकायनेसिस. डायकायनेसिस मध्ये काय होतं, क्रोमोझोम्स कंप्लीट देअर कंडेन्सेशन. क्रोमोझोम त्यांचं कंडेन्सेशन पूर्ण करतात आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस कम्प्लिटली डिसॅपियर, आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस हा पूर्णपणे गायब होतो. अशा प्रकारे मियोसिसची प्रोफेज 1 ही 5 स्टेप मध्ये पूर्ण होते. लक्षात घ्या, पेपरला एवढं डिटेल मध्ये विचारलं जाणार नाही, परंतु आहे पॉइंट म्हणून आपण तो घेतोय. ठीक आहे. आणि बराच पार्ट पुन्हा पुन्हा रिपीट आहे, मायटोसिस मध्ये सुद्धा झालेला आहे तो. ठीक आहे. तर प्रोफेज 1 झाल्यानंतर मेटाफेज 1 मध्ये काय होतं की ऑल क्रोमोझोम्स आर अरेंज ऑन इक्विटोरियल प्लेन. सगळ्याच्या सगळे क्रोमोझोम हे इक्विटोरियल प्लेन, आता या डायग्राम मध्ये इक्विटोरियल प्लेन असा दाखवलाय. ठीक आहे. इक्विटोरियल प्लेनवर अरेंज होतात. अँड स्पिंडल फायबर जी तयार होते, आता स्पिंडल फायबर वगैरे माहिती आहे तुम्हाला, मायटोसिस मध्ये पाहिले. स्पिंडल फायबर कोण तयार करतं, हे सेंट्रिओल्स तयार करतात. तर ही जी स्पिंडल फायबर आहे ही कोणामध्ये तयार होते, सेंट्रोमियर आणि सेंट्रिओल्स मध्ये स्पिंडल फायबर तयार होते. आणि एनाफेज मध्ये काय होतं की त्या स्पिंडल फायबरच्या मदतीने ते जे क्रोमोझोम्स आहेत ते सेपरेट होतात. पण कोणते वाले क्रोमोझोम सेपरेट होतात, मायटोसिस मध्ये सिस्टर क्रोमॅटिड एकमेकांबरोबर असे तुटून बाजूला पडतात ना, बरोबर. परंतु इथं सिस्टर क्रोमॅटिड नाही सेपरेट होत. इथं कोण सेपरेट होतं, होमोलोगस क्रोमोझोम, म्हणजे होमोलोगस पेअर जी असते ना ती सेपरेट होते विथ द हेल्प ऑफ स्पिंडल फायबर. आणि टेलोफेज मध्ये सेम न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि न्यूक्लिओलस सुद्धा तयार होतो पुन्हा यांचा. आणि यांच्यासाठी सेंट्रिओल आणि इकडे सेंट्रिओल सेपरेट सेपरेट असतात. आणि पुन्हा सायटोप्लाझमचं डिव्हिजन सेम पद्धतीने होतं, वेगळं काय सांगायची गरज नाही, कारण मायटोसिस मध्ये सेम प्रोसेस झालेली आहे. येते लक्षात. तर चला, हा झाला अशा प्रकारे काय की तुम्ही वाचू शकता इथं की 2 डॉटर न्यूक्लिया तयार होतात. सेम गोष्ट आहे सगळी जशी मायटोसिस मध्ये आपण पाहिलेली आहे. तर हा मियोसिस 1 संपला आपला. मियोसिस 1 मध्ये काय झालं लक्षात घ्या, मियोसिस 1 मध्ये तुम्ही जर नीट पाहिलं तर हे जे सिस्टर क्रोमॅटिडच्या जोड्या आहेत ना, ह्या आहे अशा राहिल्यात, मात्र होमोलोगस पेअरच्या जोड्या काय झाल्यात, सेपरेट झाल्यात. आणि मियोसिस 2 मध्ये हे सुद्धा सेपरेट होणार. हे वाले, हे म्हणजे कोण, सिस्टर क्रोमॅटिड. हे म्हणजे कोण, सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट होणार असे, जसं मायटोसिस मध्ये होतात. आणि यांचे किती, यांच्यापासून एक सेल, 2 सेल, म्हणजे एक सेल बनणार, 2 सेल बनणार, 3 सेल आणि असे 4 सेल, म्हणजे 4 याच्यामध्ये काय होणार, ते एका सेलचे 4 सेल बनणार. ठीक आहे. तर आता इथून एकाचे किती सेल बनणार, 2 बनणार. तर याच्यातून 1 2 3 आणि 4, 1 2 3 आणि 4 अशा प्रकारे. ठीक आहे. तर हे झाले मियोसिस 1. आणि पुढे सांगितलंय की मियोसिस 2 जस्ट लाईक मायटोसिस, म्हणजे जसा मियोसिस मायटोसिस आहे सेम प्रकारे मियोसिस 2 ची प्रोसेस होते. आणि इथं काय होतं, सेपरेशन ऑफ सिस्टर क्रोमॅटिड. मियोसिस 2 मध्ये सिस्टर क्रोमॅटिडचं सेपरेशन होतं. पहा इथं पुन्हा तीच डायग्राम जी मी मगाशी काढून दाखवलेली होती. हा पॅरेंट सेल आहे, ते त्यांची रेप्लिका बनवतात. रेप्लिका म्हणजे काय, तर सिस्टर क्रोमॅटिड. रेप्लिका म्हणजे काय, तर सिस्टर क्रोमॅटिड बनवतात. मायटोसिस मध्ये काय होतंय पहा, ही जी सिस्टर क्रोमॅटिड आहे ही सेपरेट झाली. पहा, ही जी सिस्टर क्रोमॅटिड आहे ही काय झाली, इथं सेपरेट झाली, ही सेपरेट झाली, सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट झाली. आणि याच्यापासून नवीन सेल तयार झाली. हे होमोलोगस पेअर नाही सेपरेट झाली. इथं बघा, होमोलोगस पेअर अशीच आहे शेवटपर्यंत. सेपरेट कोण झाले, सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट झाली. मात्र मियोसिस मध्ये काय होतं पहा, अशा प्रकारे रेप्लिका बनवतात आणि डायरेक्ट कोण सेपरेट होतं, इथं पहा, इथं कोण सेपरेट झाले, डायरेक्ट सेपरेट झाली, होमोलोगस पेअर सेपरेट झाली. पहा, होमोलोगस पेअर आणि हा इकडे गेला आणि तो भाग तिकडे गेलाय. आणि मियोसिस 1 मध्ये अशा प्रकारे होतं. मियोसिस 1 मध्ये हे सेपरेट होतात. मियोसिस 2 मध्ये काय होतं, पुन्हा हे जे सिस्टर क्रोमॅटिड आहेत हेच सेपरेट होतात, हेच सेपरेट होतात. पहा, इथं हा सेपरेट झाला, हा सेपरेट झाला, हा सेपरेट झाला, हा सेपरेट झाला. आणि अशा प्रकारे काय होतं की तुमचं सेपरेशन होतं. आणि याला म्हणतात मियोसिस 1 आणि मियोसिस 2. तर अशा प्रकारे आपण मियोसिस सुद्धा पाहिलाय. जास्त त्याला म्हणजे पाणी लावत बसण्यात काय अर्थ नाही, कारण ऑलरेडी ते झालेलं आहे, पुस्तकात आहे. तितके डिटेल मध्ये नाहीये, पण तरी सुद्धा मी तो घेण्याचा प्रयत्न केला. या व्हिडिओचा सुरुवातीचा जो पार्ट आहे, जो बोर्डवर घेतला, त्यामध्येच पूर्ण मियोसिस संपलेला आहे. फक्त थेरी पार्ट आता आपण या पीपीटीच्या मदतीने पाहिलेला आहे. तर अशा प्रकारे आपण हा जो सेकंड चॅप्टर आहे तो टोटल 6 व्हिडिओ सिरीज मध्ये संपवलेला आहे. ठीक आहे. तर आता यानंतर आपण तिसरा चॅप्टर पाहणार आहोत, ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूच.
तर जर तुम्हाला काही डाऊट असेल, शंका असेल, तर व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. जर तुम्हाला मिओसिस बद्दल काही शंका असेल तर आपण मिओसिस वर पाहिजे तर एक सेपरेट डिटेल मध्ये व्हिडिओ सुद्धा अपलोड करण्याचा प्रयत्न करू. परंतु मला असं वाटतं की या व्हिडिओच्या मदतीने मिओसिस तुम्हाला समजलेला आहे. धन्यवाद.